जीवापेतो वकील शरीरं म्रियते इत्यत्र न विमोक्षार्थः किन्तु लोकांतरे गतिः. जीवापेतो वकील शरीरं म्रियते. जीवरहित जे शरीर असतं ते मात्र नाहीसं होतं. शरीरामध्ये असलेला जीव मरत नाही. अंतकाळची अवस्था सांगतो होता. कुटस्थाचं ज्ञान करून द्यायचं असल्यामुळे तेव्हा शरीरामध्ये काय शरीर जे हलनचलन करत असायचे जीव दर्शक वेदांतशास्त्राच्या दृष्टीने गीतेच्या दृष्टीने अधिभूत अधिदैव समजा. अधिभूत म्हणजे शरीर आणि अधिदैव म्हणजे जीव. मग शरीर पडत असते का जीव निघून जात असतो. मग शरीराच्या झाल्याने नाशाने जीवाचा नाश होऊ शकत. जीवापेत वकील जीवरहित शरीर मात्र नाही सोबत असते. त्याची विल्हेवाट लावावी लागत असते. उत्क्रांतं सितं वापी पंजानं विमुळानानुपश्यन्ति. नाही का वारा जसा सुगंध घेऊन जातो फुल सुकल्याप्रमाणे पडतं त्याप्रमाणे. इत्यत्र विमोक्षार्थ किंतु लोकांतरे गती. मराच्या वेळेला ब्रह्मज्ञान झालं असेल तर संपलं त्याची सरली. आणि ब्रह्मज्ञान झालं ना तर या देहातून त्या देहातून पुण्य असेल तर वरचे लोक मिळतील, पाप असेल तर नरकापर्यंत जात असतो. किंतु मोक्षार्थना हेतू लोकांतरे गती. मोक्ष मात्र ज्ञानानेच प्राप्त होत असतो. मग कुठे जात असतो लोकांतरे. जे काही लोक पुढचे आहे ना स्वर्लोक मरलोक कविलोक वगैरे 7 पाताळ खाली वरचे 7 सुने 14 लोकांतराची प्राप्ती होत असते. आपण म्हणतो त्याला सद्गती प्राप्त झाली पाहिजे. स्वर्गाची वैकुंठाची काय झाली पाहिजे. काय शरीर पडलं पण तसंच आहे. आता वैकुंठाची आणि स्वर्गाची प्राप्ती उगीच होत असते. सारा पाप करून मेला म्हणलं वैकुंठाची प्राप्ती होईल का. पण ते 10व्या दिवशी व्याख्यान चालू असते ना प्रवचन करायचं बुवाचं. त्यावेळेला पापी जरी असला त्याच्यासारखा पुण्यवान घरच्या लोकांना काय वाटते बरोबर. दृष्टांत द्यायचं आपला. लोकांतराची गती होते. त्याच्यामुळे कोणत्या योनीमध्ये जाईल हे काही सांगता येत नाही. खंतीचे न करा नवणे गाढव कुत्रा. कोणता जीव जाईल ना कोणत्या योनीमध्ये प्राप्त होईल काही चांगलं भाग्य आहे. पण का मनुष्य देहामध्ये आलो बरे झाले आलो या बरे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचा. हे ईश्वराची कृपाचं समजायचं. कारण शरीराच्या पाठीमागे 3 प्रकारचे नाश लागलेले आहे. स्वभाव नाश, परता नाश, आश्रय. कोणत्या नाशाने जाईल काही सांगता येत नाही. ते विमान उलटलं होतं ना जवळजवळ 300 लोक त्याच्यामध्ये का झाले. साधे मेले का होर पळून मेले. बरं ते सारे VIP लोक लंडनला माणूस काय भिकारी जात असतो का लंडनला जाणारे प्रवासी होते. काय होईल असं कल्पना तरी होती का त्यांना अशी अवस्था होईल. मग लोकांतराची गती होत असे. माझं मुक्ती नाही मात्र बरं का. नाहम ब्रह्मेती बुद्धीचा विनाशी चेतेची न तत् समानाधिकरण्याचे बाधायामपि संभवात. नाहम ब्रह्मेती बुद्धीचा का म्हणला जीवा तर विनाशी आहे. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे विनाशी जीवा विनाशी होईल कसा ते श्लोकात आहे बघा. ते पहा नाहम ब्रह्मेति बुद्धेतो न विनाशी इति चेत तत् न समानाधिकरण्याचे बाधायाम संभवात. नाहम ब्रह्मेति बुद्धेचा किती जरी प्रयत्न केला तर काय करे विनाशी जीव हा विनाशाचे एक रूप कसा होईल. त्याच्याकरता ते वेदांतशास्त्र आहे तुमचं. त्या वेदांतशास्त्रामध्ये
बाधा समानाधिकरण्याचे बाधा यामी संभार जीवा ब्रह्मरूप होऊ शकतो त्याच्याकरता बाधा समानाधिकरण ते विचारसागर सांगत असतो. त्याच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य सांगते वेळी आणि मला याचं जे ऐक्य कसं होऊ शकेल मग दृष्टांत देऊन सांगतो. मुख्य समानाधिकरण बाध समानाधिकरण हे बा एखाद्या मनुष्य आहे त्याला मुलगा आहे आणि मुलगी आहे. मग इष्टतेच्या बाबतीमध्ये 2 प्रकार आहे ना. मुलाच्या वडिलाचे कोणतं समानाधिकरण असते? मुख्य समानाधिकरण. आणि मुलगी असते मग ती लग्नाच्या नंतर कोणाची एकरूप होते? जो कोणी उपरसून असेल त्याच्याची. आणि तो राजा असला तर मग ही कोण होते? मग ते काय करते? बापाचे धर्म सगळे काय करते? आजवर होती पापे म्हणतो आजवर होती आमचे नातं झाले. मग तो बापाचं नाव लिहिते का? मग कोणी उपरसून मध्ये आहे का? दुर्बळाची कांदा नवदशाने वाढी. आता ती गरीब राहिली का? लग्न कालामध्ये याच्यामध्ये तिचा बाप आहे, आई आहे, बहीण आहे वगैरे सगळे गरीब आहे. पण लग्नाला आता शुभमंगलम होता बरोबर ती बाई कोण होते? राणी होत होते. किती वेळात होते? होत आहे. त्याला म्हणतात बाध समानाधी. बापाच्या धर्माचा काय करते ती आणि कोणाच्या धर्माचा स्वीकार करते असं. म्हणून त्याला समानाधिकरण्याचे बाधा यामपि संवाद बाध समाधिकरणाने ब्रह्माची त्याची एकरूपता प्राप्त होते. नाहम ब्रह्मे परचं काय आहे तो वरचा वाद्याचा टीका आहे भागाचा प्रश्न आहे. मला विनाशी असलेला जीव अविनाशी असलेल्या ब्रह्मराशी एकरूप होऊ शकत. किती प्रयत्न केला तरी दुधामध्ये पाणी टाकलं, दुधात जरी ते मिसळलं तरी पाणी काय राहणार? पाणीच राहणार. दूध किती प्रयत्न केला म्हणजे पाणी दूध असते आणि पाणी जर दूध आलं असतं तर फार चांगली गोष्ट झाली. तर निवडून काढणारा प्राणी कोण नसतो? कावळा का बकळा का? सातूचे आणि सांडचे खांडेचे पै पाणी राह ज्ञान विज्ञान तसे. म्हणून बाध समानाधिकरणाने जीव राहत नसून समानाधिकरण म्हणजे ब्रह्मरूपता काय होते? प्राप्त होते. त्याच्याकरता दिलेला दृष्टांत विवर्तातला दृष्टांत आहे कडे परिणामी दृष्टांत विवर्त दृष्टांत त्याच्यामध्ये असे असतात. योयम स्थानोपमानेश पुण्य स्थानुदेव ब्रह्मास्मिति धिया अशेषमां बुद्धी निवर्तते. योयम स्थानोपमानेश एखादा लाकडाचा कोण काय योयम स्थानू भगवानाचं पुण्य स्थानू निवर्तते. नाही एक भ्रम झाला बरं का. योयम स्थानू होता मनुष्य कोण होता? याला भ्रम कोणाचा झाला? स्थान होता. नाही लक्षामध्ये योयम स्थानोपमानेश पुंदिया स्थानोधैर्य असं आहे. मनुष्य भ्रम कोणाचा झाला? स्थानोचा. योयम स्थानोपमानेश पुंदिया स्थानोधैर्य. आता स्थान नसून नाही का योयम योयम म्हणजे हा स्थान म्हणजे लाकडाच्या ओंडक्यावर आपल्याला कसं एक लाकूड असताना आणि त्याच्या फांद्या काय नेल्या तोडून नेल्या मग ते असं दिसत असतं. एखाद्या माणसाला वाटते हा काय आहे? पुरुषच आहे. पण असतो कोण? आणि ज्ञान झाल्यानंतर काय वाटते स्थान नसन कोण होता? लावायचं आहे पुरुष. पण भ्रम कोणाचा झाला? असंच आहे. विवर्ताचा दृष्टांत नाही. योयम स्थानोपमानेश म्हणजे पुरुष आहे. भ्रम कोणाचा झाला? स्थानाचा झाला. आणि पुरुष बुद्धी होता बरोबर
स्थानूचा भ्रम काय होतो? निवृत्त होतो. त्याप्रमाणे ब्रह्मास्मी तृतीया अशेषम देह बुद्धी निवर्तते. त्याप्रमाणे मी ब्रह्मा हे ज्ञान होता बरोबर. जे काही मी मनुष्य आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी श्रीमंत आहे वगैरे सगळे धर्म त्याचे निवृत्त होतात. असा दृष्ट ब्रह्मास्मी तृतीया. शास्त्र काय सांगते? तो कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे. अशी ब्रह्मस्वरूपाची बुद्धी होता बरोबर. अहम बुद्धी, मनुष्याच्या ठिकाणी असलेली अहम बुद्धी, शरीराच्या ठिकाणी असलेली अहम बुद्धी, अनात्मा बुद्धी सगळी निवर्त होऊन जातात. वरचा दृष्टांत आहे तो. योजन स्थान म्हणजे त्याचं आमचं चुकून राहिलं का कोणाच माहिती. हा आहे पुरुष. समजतो तो काय? स्थान. ज्ञान जाताबरोबर स्थानबुद्धी काय होते? निवृत्त होते. आणि कोणती बुद्धी होत असते? काय करे एखादा माणूस ते लालबहादूर शास्त्री होते बघा. आणि ते कोणाच्या स्टेशनावर ते उतरले. लोकांना वाटलं सामान्यच मनुष्य आहे. काय त्यांना काय काहीतरी अडचणीमुळे ते उतरले बघा. लोकांना वाटलं सामान्य. मग कळून चुकलं दुसऱ्यांच्याकडून, त्यांच्या बॉडीगार्ड करून कळे हे सामान्य नसून कोण आहे? भारताचे प्राईम मिनिस्टर आहे. मग पहिली बुद्धी काय झाली? नंतर कोणती बुद्धी झाली? मग सामान्य राहील का? मग आदर सत्कार करत असतो. काय करत? निवृत्ती होते ना बघते. ते आपल्या साध्या बराने तर राहायचे. कुण्यातरी गावाला जायचं मोठा सप्ताह होता. मग त्यांना आणण्याकरता गाडी बिडी पाठवली. आणि त्या गाडीवरली हे उतरले आपले. ते सुटकेस आपली लटकवलेली. ते धोतर कसं तरी, गंध कसं तरी. लोकांना वाटलं हा कामगार माणूस असला पाहिजे. हा कुठं निवृत्तीभाव होऊ शकतो एवढ्या मोठ्या सप्ताहातला. मग तो गाडीवाल्याने जरी पाहिलं तरी त्याला काय केलं आहे? ओळखलं आहे. इकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा. ते निवृत्तीभाव गाडी पाहत होते काय. आणि गाडीवान कोणाला पाहत होता? निवृत्तीभाव. गाडीवानाला वाटलं निवृत्तीभाव काय झाले नाही, आलेच नाही. गाडी रिकामीच होऊन गेला. आणि आपल्या गेले. मग त्यांना कळालं चुकलं. आजचा कीर्तनकार कोण आहे? आता पहिली बुद्धी काय झाली? मग कोणती बुद्धी निर्माण झाली? त्याप्रमाणे दृष्टांत हा. एकदा मी ब्रह्म आहे असं अपरोक्षपणे ज्ञान झाल्यानंतर मी मनुष्य आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी स्थूल आहो, मी अमका आहो, गरीब आहो, श्रीमंत आहो, पापी आहो, पुण्य आहे, ही सर्व बुद्धी काय होते? ते समुद्राला मिळाल्यानंतर त्याची धाव जशी बंद पडते त्याप्रमाणे हा दृष्टांत इथे सांगितलं आहे. असंच आहे ना. होता त्याच्यातला थोडा अर्थ. पुंदिया असं म्हटलेलं मनुष्यबुद्धी प्राप्त होते. जो हा स्थान म्हणून तू समजत होतास तो पुरुष आहे. हे पहा बरोबर आहे की स्थान म्हणून समजत तो कोण आहे? आता स्थानबुद्धी काय होते? आणि कोणती बुद्धी प्राप्त? असं मी कोण आहे? ब्रह्मरूप आहे हे ऐकतं बरोबर. मनुष्यबुद्धी काय होते? कोणती बुद्धी प्राप्त आहे का? मग कळून चुकलं. लालबहादूर शास्त्री सामान्य असून कोण आहे? मुख्यमंत्री आहे. सामान्य बुद्धी काय झाली? संपली. शास्त्राचे पण ते अधिकार असावा लागतो. अधिकाराचं प्रकरण अडवैत असते. कोणत्याही कार्यामध्ये कशाची आवश्यकता असते नाही का? अधिकार नसेल तर कार्य होऊ शकत नाही. नाही तर मग ड्रायव्हरला गाडी चालवता येत नाही. म्हटलं मग तो समजा इंदिरा गांधीचा मुलगा असाच गेला बघा. एक राजीव गांधी नाही संजीव गांधी. विमान चालवता येईना आणि जाऊन बसला कुठे. जिथे चालवते तिथे परिणाम काय झाला? असलेले कुठं सारे वैकुंठात.
लक्ष पुंज 43 श्लोक. बाद समानाधिकरण सांगितलं आहे. कोणतं समानाधिकरण? म्हणून नाही का, मुलीचं पतीशी कोणतं समानाधिकरण असते? बाद समान. आणि मुलाचं आणि बापाचं मग काय, सगळी बापाची इस्टेट कोणाची होत असते? नैष्कर्म सिद्ध आचार्य स्पष्टम ईरितम समानाधिकरण्यस्य बाधार्थत्वं तत् नैष्कर्म सिद्ध अप्येव आचार्य स्पष्ट ईरितम. नैष्कर्म सिद्धी नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आचार्य स्पष्ट म्हणजे विवरणकारांनी आणखी बाधसमानाधिकरण सांगितलेलं आहे. समानाधिकरण्याचे बाधार्थत्वं अथवा कौमले त्या बाधार्थ समाधिकरणाचं खंडन केलेलं आहे. नाही तर का, समाधिकरणाचे बाधार्थत्व नैष्कर्मसिद्धी अप्येव आचार्य स्पष्टमीरितम. नैष्कर्मसिद्धी ग्रंथामध्ये आचार्य स्पष्ट ईरितम जीवा जीव नसून ब्रह्मरूप आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. समानाधिकरण्याचे बाधार्थत्व अथवत म्हणून समानाधिकरण सांगण्याकरता बाद समानाधिकरण काय केलेलं आहे? तर खंडन केलेलं आहे त्याचं. आहे ना सवयच आहे. नैष्कर्मसिद्धी या ग्रंथामध्ये आचार्यांनी बाद समानाधिकरण सांगितलेलं आहे. बाधाने समानाधिकरण्याचं ब्रह्मस्वरूपाचे समानाधिकरण सांगण्याकरता बाधार्थत्व श्लोक आहे. मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आचार्यांनी नैष्कर्म सिद्धीमध्ये समानाधिकरणाची बाधार्थता स्पष्टपणे सांगितली आहे. यास्तव ब्रह्म अहम अस्मी या वाक्यात ती असो. नैष्कर्मसिद्धी समानाधिकरणाचे बाधार्थत्व. नैष्कर्मसिद्धी नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये तेव्हा नैष्कर्मसिद्ध अप्येव आचार्य म्हणजे आचार्याकडून नैष्कर्मसिद्धी या ग्रंथामध्ये बाद समानाधिकरण स्पष्ट करून काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. समाधिकरणाचे बाधार्थत्व होतात. म्हणून ब्रह्माशी समानाधिकरण होण्याकरता बाधार्थ समानाधिकरण असते. असोदत म्हणजे तिथे बाधाची समानाधिकरण्य असं बाद समानाधिकरणाचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. असा अर्थ आहे का तिथे की बाधार्थ समाधीचं असं? कारण काय बाद समानाधिकरता खंडन केलेलं आहे काही ग्रंथामध्ये. ते कशाकरता? मुख्य समानाधिकरण सांगण्याकरता बाद समानाधिकरणाचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. बाधार्थत्व बाद समानाधिकरण आणि खंडन केलेलं आहे. अथवा असतो ते असो असे ग्रंथकार विद्यारण्य म्हणतात. सर्वं ब्रह्मेति जगता समानाधिकरण्यवत अहम ब्रह्मते जीवेन समानाधिकृतिर्भय. म्हणजे हे बाद समानाधिकरण कुठे कुठे आलेलं आहे? त्याच्याकरता 45 श्लोक. सर्वं ब्रह्मेति जगता समानाधिकरण. बरं का, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडत असतात. एक बाद समानाधिकरण आणि एक मुख्य समानाधिकरण. आपण नाही, मुलाचं आणि बापाचं मुख्य समानाधिकरण असते. मुलीचं आपल्या पतीशी कोणतं समानाधिकरण असते? बाद समानाधिकरण. बाद समानाधिकरणामध्ये सर्वं ब्रह्मेति जगता हे सर्व किम स्वरूप आहे? जगत नसून ब्रह्मरूप आहे. कोणतं समानाधिकरण? जगताचं आणि ब्रह्माचं कोणतं समानाधिकरण? बाद समान. जगताच्या धर्माचा बाध करून ब्रह्माची काय होते? एकरूपता होते. त्याला बाद समानाधिकरण. आता हे जगताच्या बाबतीमध्ये समानाधिकरण ब्रह्माचं झालं आहे. तसं जीवाच्या बाबतीमध्ये अहम ब्रह्मेति जीवेन समानाधिकृतिर्भवे. मी ब्रह्म आहे असं ज्ञान होता बरोबर. जीवाचा आणखी ब्रह्माची कोणतं अधिकरण होतं? बाद नाही का.
अहमबुद्धी निवृत्त होऊन जात असते. देहबुद्धी असते तोपर्यंत आणि समानाधिकरण नसतं, भिन्नता असते. समानाधिकरण म्हणजे हे काय, याच्या दुधात दूध मिसळणं हे कोणतं समान आहे? समानाधिकरण. दुधात पाणी मिसळणं हे व्यधिकरण आहे. समानाधिकरण समज एका याच्यामध्ये त्याला समानाधिकरण म्हणतात. सर्वं ब्रह्मेति जगता समानाधिकृतिर्व आहे. सर्व ब्रह्मरूप आहे असं म्हटल्यानंतर जगताचं ब्रह्मांडाचं समानाधिकरण. आणि अहम ब्रह्मेति जीवेन, बरं का, अहम ब्रह्मेति जीवेन, जीवाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होता बरोबर. जीवबुद्धी जाते. कोणती बुद्धी येते? ब्रह्माचा जीवाचा काय झालं आता? समानाधिकरण. आतापर्यंत व्यधिकरण होतं, आता काय झालं? समानाधिकरण. समानाधिकरण ह्या श्लोकामध्ये आहे. समानाधिकरण्यस्य बाधार्थत्वं निराकृतं प्रयत्नतो विवरणे कुटस्थस्य विवक्षया. समानाधिकरणाचे बाधार्थता म्हणायला लागले. त्या बाध समानाधिकरणाचं खंडन केलेलं आहे. त्याची वाट काय? तर समानाधिकरण्याचे बाधार्थत्वं निराकृतं म्हणजे जे खंडन केलेलं आहे ते कशाकरता केलेलं आहे? समानाधिकरण होण्याकरता त्याचं खंडन केलेलं आहे. बाधार्थस्य निराकृतम कुठे केलेलं आहे? प्रयत्नत्व विवरणे कुटस्थस्य विवक्षया. बरोबर. प्रयत्नत्व विवरणकार नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथामध्ये प्रयत्नता कशाकरता सांगायचं आहे? ते कुटस्थस्य विवक्षया. कुटस्थ हा मुख्य समानाधिकरण आहे सांगण्याकरता जीवाचं बाध समानाधिकरणाचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. समानाधिकरण्याचे बाधार्थत्वं निराकृतम. समानाधिकरण सांगण्याकरता बाधार्थाचं निराकृतन म्हणजे खंडन केलेलं आहे. प्रयत्न तो विवरणे नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथामध्ये विवरणकाराने प्रयत्नपूर्वक बाधार्थाचं जे खंडन केलेलं आहे ते कशाकरता केलेलं आहे? कुटस्थस्य विवक्षया. कुटस्थ ब्रह्मरूप आहे सांगण्याकरता बाध समानाधिकरणाचं काय केलेलं आहे? कारण जीवाचं ब्रह्माचं काय करायचं आहे? ऐक्य करायचं आहे ना. त्याच्यामध्ये दोन पक्ष पडत असतात. एक आभासवादी आणि दुसरा कोणता एक मुख्य प्रवाह आहे. त्याच्यामध्ये दोन घ्यायचे बरं काय. आभासाचं बाध समानाधिकरण असते ना, अधिष्ठानाचं मुख्य समानाधिकरण करावं लागत असतं का? आहेच. कुटस्थ किम स्वरूप आहे. आणि आभास जरी ब्रह्मरूप असला पण त्याला अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं. कोणाला? त्याचे समानाधिकरण आहे पण किंवा त्याच्या काही अवस्था आहे त्याच्यामध्ये मौलवीक्ष काय अज्ञान आवरण आणि पुढे परोक्ष आणि पुढे मग अपरोक्ष या स्थितीमध्ये आभास नसून किम स्वरूप आहे तो. आणि लगेच मी ब्रह्मरूप आहे असं समज अनर्थाची. अनर्थ म्हणजे कोणता? शोकनाश होत असा. आणि आनंदाची प्राप्ती कोणत्या अवस्थेत? पाचव्या अवस्थेमध्ये. पण त्याच्याकरता बाध करावा लागत असतो. काय करावं लागत असतं? आणि लग्न झाल्यानंतर मुलगी राणी होते पण वडिलाच्या धर्माचा काय करावं लागतो? त्याचा समानाधिकरण्याचे पदार्थातून निराकृतम प्रयत्न तो विवरणे कुटस्थस्य विवक्षया. कुटस्थाच्या विवक्षेकरिता बाध समानाधिकरणाचं खंडन केलेलं आहे. ते सांगायचं आहे कुटस्थाच्या बाबतीमध्ये बाध करण्याची काही आवश्यकता मुलाचं आणि बापाचं ऐक्य करण्याकरता बाध करावा लागतो का? मग उपजतच आहे. जेवढी इस्टेट कोणीतरी ग्रस्त आपला सप्ताह वगैरे करायचा होता, काही देणगी पाहिजे म्हणून आपल्या देणगी मागण्याकरता गेला श्रीमंताकडे. मग गेला म्हणला को कशा करता आले? म्हणला असा असा सप्ताह आहे, देणगी आपल्याकडून मिळाली तर फार चांगली गोष्ट आहे, मला काही हरकत नाही, तुम्हाला पाहिजे. कोणाची गाठ पडली? मुलाची. आणि मुलाची गाठ पडल्यामुळे मुलाला सांगितलं काही हरकत नाही, 500 रुपये कोणाकडे दिले. पुढे कोणाकडे गेला? मुलाच्या बापाकडे गेला. म्हणला असं सप्ताह आहे,
अर्ध्या सप्ताहामध्ये तुमच्या देणगीची आवश्यकता आहे. म्हटलं देणगी द्या की. तर म्हणलं आमच्या मुलांनी दिली ना. मुलांनी दिली याचा अर्थ कुठं आहे? आता बापाला काही पुन्हा द्यायची असते आवश्यकता काय मुलाचं आणि बापाचं? मुलाने दिली काय आणि बाद करण्याचं काही नाही. तसं कुटस्थाच्या बाबतीमध्ये ब्रह्मरूपता सांगण्याकरता बाध करण्याची आवश्यकता नाही. पण जीवाच्या बाबतीमध्ये मात्र बाध समाधानी करावे. जीवाचे जे धर्म आहे ते धर्म बाजूला सारायचे आणि ब्रह्मरूपदेशी एक रूपता करायचे. दोन प्रकार सांगितले. ते कुमार गुरुजी होते ना, त्यांना बाध समानाधिकरण फार आवडायचं. जीवाच्या बाबतीमध्ये मुख्य समानाधिकरण करण्यापेक्षा बाध समानाधिकरणाने देह नव्हे मी हे सरे. मग कोण आहे तुम्ही? बाध समानादि निराकृत प्रयत्न तो विवरणे कुटस्थस्य विवक्षया शोधितस्त्वं पदार्थ या कुटस्थो ब्रह्मरूपदा तस्य वक्तुं निवर्णने. इथं बाबतीत आणखी याचा विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी करू? इथेच थांबा.